आज मी ना मस्तपैकी अशी आलू मेथीची भाजी बनवली. बनवायला इतकी सोपी आणि खायला मात्र इतकी टेस्टी आणि हेल्दी चवदार भाजी बनते ना, म्हणजे नेहमीची आपण जी मेथीची भाजी बनवतो बघ, त्याच्यापेक्षा वेगळी छान चव असते या भाजीला. तर हॉटेलमध्ये ढाब्यामध्ये अशी आलू मेथी खूप आवडीने खातात. तर इकडे बघू शकता ही आलू मेथी बनवलेली आहे. मला रोज रोज ती डाळ वगैरे टाकून एकसारखी भाजी करण्यापेक्षा आज मी मस्तपैकी आलू मेथी बनवलेली आहे. एकदम चवदार टेस्टी बनते. बनवायला खूप सोपी आहे. सकाळच्या टिफिनसाठी, दुपारच्या जेवणासाठी, भाकरीसोबत तुम्ही याला आवडीने खाताना इतकी छान लागते. तर आज बघून घेऊया आपण मस्तपैकी आलू मेथी बनवायची रेसिपी. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा. तर इकडे ना मी आज मेथी आणली, पण नेहमी डाळ टाकून मेथी करायचा मला आला कंटाळा. त्यामुळं म्हटलं चला आज आलू मेथी बनवूया. त्यासाठी मी थोडीशी मेथी चिरून घेतली. हे बघा अजून ओलीच आहे, सुकली नाही. तर स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घेतलेली आहे. तर थोडीशीच बनवायची मला, त्यामुळे मी इथे थोडीच मेथी वापरली. तुम्ही भरपूर क्वांटिटीमध्ये पण ही मेथीची भाजी घेऊ शकता. स्वच्छ धुवून चिरून घ्यायची. त्यानंतर मी इकडे एक छोटा बटाटा बारीक कट करून घेतला. बारीक अशा पातळ स्लाईस फोड्या करायच्या, कारण काय होतं भाजी म्हणजे कसं लवकर शिजते आणि बटाटे मग कच्चे राहतात. त्यामुळं ना पातळ असे स्लाईस केला की लगेच शिजलं जातात बटाटा. ते एक बटाटा मी इकडे बारीक चिरून घेतलं. याचं पाणी काढून घेते. हे बघा स्वच्छ धुवून घेतलेत आता बटाटा. एकच बटाटे वापरले इकडे, कारण भाजी थोडीशी आहे. तर आता आज आपण मस्त आलू मेथीची भाजी करूया. तर कढाईमध्ये तेल तापत ठेवले. सुरुवातीला इकडे 1 चमचे जिरे टाकायचे. खूप सोपी, अगदी कमी वेळामध्ये होणारी ही भाजी आहे. झटकेपट बनवू शकता तुम्ही. चव मात्र वेगळी एकदम छान लागते. तर इकडे तेलामध्ये 1 चमचा जिरे टाकलेत. तुम्ही इकडे थोडीशी हिंग वगैरे टाकू शकता. ते 1 चमचा जिरे टाकले. जिरे थोडे तडतडून झाले की इकडे एक छोटासा बारीक चिरलेला कांदा मी इकडे वापरते. तुम्ही टमाटरसुद्धा इकडे वापरू शकता, कांदा टमाटर असं मिक्स. पण मी फक्त एक बारीक चिरलेला कांदा टाकते. मस्त बारीक चॉपिंग केलेले आहे. जिऱ्यासोबत थोडंसं परतून घ्यायचं. आता हे थोडंसं परतून झालं की याच्यामध्ये आपण ज्या बटाट्याच्या फोडी घेतल्यात ना बारीक चिरून, त्या टाकायच्यात. मेथीची भाजी लगेच वाफेवर शिजली जाते, त्यामुळं बटाटं कच्चं राहील जर सोबत टाकलं तर भाजीसोबत. तर सुरुवातीला असं बटाटा थोडं कांद्यासोबत फ्राय करायचं, जेणेकरून काय होतं बटाट्याचा सगळा कच्चापणा निघून जातो बऱ्यापैकी आणि नरम सॉफ्ट होतात आणि मग भाजीसोबत उरलेलं बटाटं शिजलं जातं. त्यामुळं सुरुवातीला हे बटाटे असे फ्राय करून घ्या. अगदी स्लो गॅसवर कमी तेलामध्ये याला असं फ्राय करा. जोपर्यंत बटाटा असा नरम पडत नाही ना तोपर्यंत याला फ्राय करायचं. आता आपण ह्या स्टेजवर ना मसाले टाकून घेऊया. आलू मेथी अशा पद्धती बनली जाते. तर ह्याच्यामध्ये मी सर्वप्रथम चवीनुसार मीठ टाकायचं. आपल्या भाजीसोबत बटाट्याला जितकं पुरेसं होईल तितकं चवीनुसार मीठ इथे टाकायचं. लाल तिखट टाकायचं, कमी जास्त जसंही आवडेल तसं. लाल तिखट इकडे टाकलं आहे. थोडासा धना पावडर, थोडासा गरम मसाला आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकायची. हे बेसिक मसाले आवडीनुसार टाकायचे आणि ह्याला एकजीव करून घ्यायचं. अगदी स्लो गॅस ठेवायचा. पूर्ण बटाट्याला ना ह्या मसाल्याची कोटिंग लागते, मग बटाट्याला एक छान चव येते भाजीमध्ये. हे बघा सुरुवातीला असं मसाल्यासोबत बटाटे छानपैकी फ्राय करून घ्यायचं. खूप मस्त चव लागते भाजीला. हे असं सुरुवातीला बटाट्याला कोटिंग केली मसाल्याची. आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि बटाटे नरम सॉफ्ट होईपर्यंत ह्या मसाल्यामध्ये फ्राय करायचे. ह्याच्यावर झाकण ठेवले आणि असं 1-2 वाफा द्यायच्या. मग वाफेरे बटाटे बऱ्यापैकी शिजले जातात आणि मग भाजीला वेळ लागत नाही. हे बघा आता मस्त झालेले आहेत नरम सॉफ्ट बटाटे. हवं तर तुम्ही सुरुवातीलाच बटाटे थोडे शिजून घेतले तरी काही हरकत नाही, पण बटाटे जर कच्चे वापरत असताना मग त्याला असं नरम सॉफ्ट करायचं सुरुवातीला. आता हे चांगलं परतून झाले बघा. आपण याच्यामध्ये ना आपली जी मेथीची भाजी घेतली ना चिरून धुवून, ती याच्यामध्ये टाकायची ह्या स्टेजवर. सुरुवातीला बटाटे मसाल्यामध्ये फ्राय करायचे आणि मग शेवटला मेथीची भाजी टाकायची. चवीनुसार मीठ मसाले सगळं टाकले. आता काहीच दुसरं मसाले टाकायची गरज नाही. मेथी एकजीव करून घ्यायची. सेम प्रोसेसने तुम्ही पालक पण बनवू शकता. आलू पालक बोलतात ते, आलू पालकसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता. हे बघा आता मेथीची भाजी किती हेल्दी आपल्यासाठी, शरीरासाठी हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि प्रत्येक घराघरामध्ये मेथीची भाजी ही खाल्ली जाते. पण जर आवडत नसेल कोणाला कदाचित मेथीची भाजी, तर अशी भाजी करून द्या बघा, आवडीने खातील.
शकता. आता हे चांगलं एकजीव केलेलं आहे बटाट्यासोबत. बघा मेथी कशी एकदम सेट झालेली आहे. आता फक्त 1-2 मिनटं वाफेवर ठेवायचं, जेणेकरून कसं मेथीचा थोडा कच्चापणा निघून जाईल आणि उरलेला बटाटासुद्धा शिजला जाईल. हे बघा 1-2 वाफेमध्ये भाजी कशी आपली परफेक्ट तयार व्हायला लागली. लक्ष ठेवायचं नाही तर असं थोडंसं चिटकलं जाऊ शकतं. परफेक्ट अशी ही आलू मेथी आपली तयार होत आहे खाण्यासाठी. मस्त लागते, एकदम छान चवदार भाजी बनते. माझी तर खूप फेवरेट आहे. एकदा करून बघा नक्की. आता चांगले बटाटे शिजलेले आहेत. हे बघा लगेच कट होतोय बटाटा, चांगला शिजलेला आहे. परत एकदा झाकण ठेवते आणि मग आपली ही भाजी झाली तयार खाण्यासाठी. आता ही भाजी आपली परफेक्ट तयार झाली आहे खाण्यासाठी आलू मेथी. तुम्हाला मी पालक मेथी पण आलू पालक पण करून दाखवणार आहे. आता मी याला गरमागरम प्लेटमध्ये सर्व करते. तर तुम्ही पाहू शकता आपली ही आलू मेथीची भाजी किती छान दिसत आहे. हे बघा एकदम खमंग चवदार टेस्टी अशी ही आलू मेथीची भाजी तयार झाली आहे खाण्यासाठी. तर गरमागरम अशी झटकेपट बनवायची आणि प्लेटमध्ये सर्व करून भाकरीसोबत याचा आनंद घ्यायचा. तर आता मी प्लेटमध्ये सर्व करते. झालेली आहे आपली ही भाजी तयार खाण्यासाठी. अशी गरमागरमच बनवायची आणि ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत पोळ्यासोबत तुम्ही याला खाऊ शकता. इतकी भारी लागते, याची चव मात्र इतकी भारी आहे ना. नेहमीच्या मेथीच्या भाजीपेक्षा ना ह्या आलू मेथीची चव एकदम भारी लागते खायला. पुऱ्यासोबतसुद्धा याला खाल्लं जातं. डाळ भात वगैरे असेल तर सोबत तोंडी लावायला तुम्ही ही भाजी करू शकता. सकाळच्या टिफिनसाठी सुद्धा खूप सोपी भाजी आहे, झटकेपट बनली जाते. डाळ वगैरे भिजवण्याचं टेन्शन नाही, काय नाही. झटकेपट एक बटाटा कट करायचं आणि आलू मेथीची ही भाजी करून बघा, खूप आवडीने खातात. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही आलू मेथीची सिंपल रेसिपी? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशीच छान छान मस्त मस्त रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा. आणि हे बघा किती छान वाटते का नाही अशी आलू मेथी, म्हणजे पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटणार आणि खायची इच्छा होईल अशी ही आलू मेथीची भाजी. ज्वारीच्या भाकरी आणि बाजरीच्या भाकरीसोबत तर इतकी भारी वाटते ना खायला. तर नक्की करून बघा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईबर करा. आणि हो, एकदा तरी ही भाजी नक्की करून बघा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ.